सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेलो आहे. त्याचं कारणही तसंच आहे की प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे असे केशव संपतराव लोखंडे, आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर त्यांच्याकडूनच समजून घेऊया की पक्षाने जी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली नेमके काय त्यांचा उद्दिष्ट आणि काय त्यांचा व्हिजन आहे. नमस्कार, मी केशव संपतराव लोखंडे. आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मला अधिकृतपणे अशी उमेदवारी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या निवडणुकीमध्ये भरघोस मताने या ठिकाणी विजय होईल असं मला विश्वास आहे. आणि जे काही माझ्या डोक्यातल्या माझ्या प्रभावाबद्दल जे विचार आहे ते सत्यामध्ये उतरवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करेन. पक्षाने तुमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे आणि तुम्ही त्या 3 नंबर प्रभागामधून उमेदवार म्हणून जनतेसमोर जाणार आहे, तर तुमचा असा काय अजेंडा आहे, काय प्रश्न आहे त्या ठिकाणी? आता प्रभाग क्रमांक 3 हा माझा बालेकिल्ला आहे. म्हणजे बालेकिल्ला म्हणजे मी लहानाचं मोठं या ठिकाणी झालेलं आहे. या भागातील सर्व नागरिक मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मला ओळखतात. मी देखील त्यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांना मी त्या ठिकाणी ओळखतोय. रोजचा माझा त्या ठिकाणी दैनंदिन त्या भागामध्ये जाणं येणं असतं आणि म्हणून मी सामाजिक कार्यामध्ये आणि राजकीय ह्याच्यामध्ये गेले 10 वर्षापासून सक्रिय आहे. त्याच्या आधीपासून माझे वडील देखील या शिरूर शहरामध्ये सामाजिक कामामध्ये आणि राजकीय ह्याच्यामध्ये सक्रिय होते. तेव्हापासून लोक मला आमच्या घराण्याला चांगले ओळखतात आणि म्हणून ज्यावेळेस मी माझ्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी जात असतो, फिरत असतो, काही गोष्टी म्हणजे मी व्यापारी आणि मी सुद्धा एक ग्राहक आहे आणि मग ग्राहक या नात्याने मी बऱ्याचशा दुकानांमध्ये जातो, भाजी मंडईमध्ये जातो किंवा बाजारपेठेतील इतर भागामध्ये मी फिरत असतो. त्यावेळेस लोक जाहीरपणे माझ्या संग चर्चा करतात. मी देखील त्यांना विचारत असतो की या भागामध्ये नेमकं काय काय प्रश्न आहेत किंवा काय नाहीये ते सोडवण्यासाठी मी त्यांनी जर मला कधी सांगितलं की मला भाऊ असं प्रश्न आहे, असं प्रॉब्लेम आहे आम्हाला, तर जेवढं मला शक्य होईल तेवढं मी त्या ठिकाणी लगेच प्रयत्न करतो आणि तातडीने नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी फोन लावून लोकांची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न केलाय आणि अशाच पद्धतीने माझी अटॅचमेंट त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये वाढलेली आहे. त्या लोकांचा माझा विश्वास आहे की भाऊंला एक काम सांगितलं की ते लगेच आमचं काम पूर्ण करतात आणि म्हणून येणाऱ्या या प्रभाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी मी लढवण्यासाठी इच्छुक होतो आणि पक्षाने त्याचं दखल घेऊन माझं वातावरण बघून या ठिकाणी पक्षाने मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या प्रभागामधून आपली उमेदवारी पक्षाने दिलेली आहे, असे कोणते प्रश्न आहेत का ते प्राधान्याने सोडवले गेले पाहिजे? काही नागरिकांची समस्या असेल, अडचणी असेल, असं कोणतं तुमच्या डोक्यामध्ये विषय आहे की जो प्राधान्यक्रमाने त्याला सोडवला पाहिजे जर जनतेने तुम्हाला तसा मताधिक्य दिलं तर? आता प्रामुख्याने पहिला मुद्दा तर माझ्यासाठी हेच राहील की आमचा हा परिसर हा व्यापारी वर्गांचा परिसर आहे. मग ते छोटे मोठे व्यापारी असतील किंवा मोठे व्यापारी असतील, तर व्यापाऱ्यांसाठी मूलभूत प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपलं गाव खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधूनच नाही तर देशामधून या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी लोकसंख्या वाढली, लोकवस्ती वाढलेली आहे. पण लोकवस्ती वाढल्यानंतर ज्या पद्धतीने मार्केटची त्या ठिकाणी वाढलं पाहिजे, तर ते उलट झालंय की या ठिकाणी आमचं शिरूर शहराचं मार्केट त्या ठिकाणी खालवलं आहे आणि विस्तार हा सगळा बाहेर झालाय. याचं मुख्य कारण की ट्रॅफिकचा प्रश्न आणि दुसरी गोष्ट आज प्रत्येक नागरिकाच्या म्हणजे कुटुंबामध्ये प्रत्येक नागरिकाकडे त्या ठिकाणी गाडी आहे आणि गाडीशिवाय लोक बाहेर पडत नाही. तर ज्यावेळेस ते व्यापारी म्हणजे बाजारपेठेत येत होते नागरिक, त्यावेळेस त्यांना पार्किंगची खूप मोठी अडचण निर्माण होती आणि पार्किंग नसल्यामुळे त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी मार्केटमध्ये येत नाही शिरूर शहराच्या आणि म्हणून पार्किंगची सुविधा कशा पद्धतीने आपल्या ठिकाणी शिरूर शहरामध्ये करता येईल आणि नागरिकांना त्या ठिकाणी रस्त्यामध्ये आतमध्ये गाडी कशी आणता येईल आणि त्या ठिकाणी चांगला व्यापार कसा करता येईल याच्यासाठी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मी करणार आहे. दुसरी गोष्ट की या भागामध्ये जुना मार्केट आहे. म्हणजे या शिरूर शहराचं हे गावठाण भाग आहे आणि गावठाण भागामध्ये खूप जुनं भाजी मार्केट त्या ठिकाणी भरायचं. पण आज मी म्हणतो की नुसतं शिरूरच नाही तर जे गाव असते, जे गाव आहेत मूळ गाव, त्या ठिकाणी आजही मार्केट त्याच गावामध्ये भरतो आणि तेवढीच भरतं त्या ठिकाणी असते. मग आपलं शिरूर जरी विस्तार झाला असेल तर आपल्या गावात भाजी मार्केट का भरत नाही याचा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून या शिरूर शहरातील जे मुख्य बाजार होता म्हणजे शनिवारचा आठवडी बाजार जो असतो तो जो होता तो या मागील 10-15 वर्षांमध्ये दुसरीकडे हलवले झालेले आहे
आणि तो बाजार गेल्यामुळे या भागाची म्हणजे व्यापारपेठेची रौनकच गेलेली आहे आणि सर्व व्यापारी मंडळांना निराश झालेली आहे. म्हणजे या शनिवार असा इतका शांतपणे जातो की लोकांची खूप म्हणजे त्या दिवशी अक्षरशः लोक रडकुंडी देतात काही जण की बाबा त्यांचं संपूर्ण आठवड्याचं त्या ठिकाणी उपजीविका त्या ठिकाणी आठवड्याच्या बाजारामधून होत होती. पण तो बाजार गेल्यामुळं या ठिकाणी खूप निराशा त्या ठिकाणी व्यापार वर्गामध्ये आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या व्यापारी वर्गासाठी ह्या बाजारपेठेतला 50% तरी व्यापार भाजी बाजार या ठिकाणी शिरूर शहरामध्ये कशा पद्धतीने आणता येईल, मग त्यांना कशा पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करता येईल, अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पहिल्यांदा मी त्या ठिकाणी करणार आहे. अनेक पक्षाचे उमेदवार आता तुमच्या समोर उभे ठाकणार आहात, तर त्याच्यासाठी अशी विशेष रणनीती किंवा वरिष्ठ पातळीवरून तुम्हाला काही बळ मिळणार आहे का यासाठी? निश्चितच मी भारतीय जनता पार्टी म्हणजे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद देऊन त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभी आहे. पण मला वाटत नाही की मला त्या एवढ्या मोठ्या ताकदीची त्या ठिकाणी गरज पडेल. कारण मी सातत्याने लोकांच्या मूलभूत प्रश्नासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असतो. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी उपलब्ध असतो आणि त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे गेले 4-5 वर्षापासून. आणि हेच काम, या कामाच्या जोरावर मला वाटत नाही मी कुठली वेगळी रणनीती त्या ठिकाणी आखली पाहिजे. कारण लोकांचा माझ्यावर विश्वास आहे की नाही, म्हणजे माझ्यावर कुठल्याही प्रकारे आजपर्यंत कलंक नाहीये. मी निष्कलंक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून व्यापारीचा मुलगा आहे आणि पार्श्वभूमी राजकीय आहे, आम्हाला सामाजिक राजकीय पार्श्वभूमी आहे आणि म्हणून लोकांना सर्व माहिती की या उमेदवाराच्या बाबतीत सगळं आहे आणि म्हणून कुठली वेगळी रणनीती या ठिकाणी आखली पाहिजे असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी माझं सातत्याने माझे काम करत राहणार आहे आणि येणाऱ्या कामात सुद्धा त्या कामाच्या जीवावर हीच माझी रणनीती असणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.